कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद निवडणूक आता रंगतदार होणार आहे। कारण सोशल मीडियावर गोरगरिबांचा आवाज बनलेले शिवसेना शिंदे गटाचे तालुका पदाधिकारी ब्रिजलाल कृष्णाजी रघुवंशी थेट नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरलेत। गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून गरिबांना न्याय मिळवून देणारे, भ्रष्टाचाराच्या विरोधात बुलंद आवाज उंचावणारे रघुवंशी आता दिग्गज नेत्यांना सरळ आव्हान देणार का? ग्रामवाणी समाचारला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ठणकावून सांगितलंय, मी राजकारणासाठी नाही, समाजसेवा वाढवण्यासाठी लढतोय। निवड झाल्यास कळमेश्वर ब्राह्मणीचा कायापालट करत शिवसेना शिंदे गटानेही त्यांना पूर्ण ताकद दिली आहे। ब्रिजलाल रघुवंशी दिग्गजांना धडकी भरवणार का? चला तर बघूया काय म्हणालेत रघुवंशी। नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय। मी ब्रिजलाल रघुवंशी, शिवसेना कळमेश्वर याचा अध्यक्ष पदाचा उमेदवार आणि हे सर्व माझ्यावाले सर्व प्रभागाचे उमेदवार। आमचे पूर्ण कळमेश्वर मध्ये 18 उमेदवार उभे आहे। ते 18 उमेदवार सर्व प्रभागामध्ये उभे आहे आणि सर्वांचा बिलकुल जल्लोष मध्ये काम चालू आहे का आपण यावेळेस पूर्ण 18च्या 18 निवडून आणायचे आहे कळमेश्वर मध्ये। आणि कळमेश्वरच्या विकासासाठी जे आपल्याला करायचं आहे पूर्णचे पूर्ण काम, ते नालीचे असो, रस्त्याचे असो, बेरोजगारीचे असो, का साऱ्यात मोठा समस्या पाण्याचा असो, या सर्व समस्याचा तोडगा काढायचा आहे आणि कळमेश्वरला विकासासाठी पुढे न्यायचा आहे। कळमेश्वरचा विकास अब बदलेगा कळमेश्वर हमने लिए कसम, जो आमचा स्लोगन आहे हे पूर्ण कळमेश्वर साठी चालणार आहे। आणि आम्ही जे मागच्या 3 वर्षापासून विकासाचे काम करत आहोत त्या विकासाच्या कामाची पावती द्यायची जिम्मेदारी आता कळमेश्वरच्या जिम्मेदार आणि कर्तृत्ववान कळमेश्वरच्या जनतेची आहे। जेणेकरून आमच्यासारखा कर्तृत्ववान अध्यक्ष आणि त्यांची पूर्ण टीम जर नगर परिषद मध्ये बसली तर कळमेश्वर मध्ये कचऱ्याच्या गाडीसाठी कधी बोंबला नाही लागणार आहे, तुम्हाला ते वेळेवर येईल। तुम्हाला पाण्यासाठी कधी बोंबल्याची गरज नाही पडणार आहे, तुम्हाला MIDC मध्ये काम पाहायची गरज नाही पडणार आहे, तुम्हाला सरकारी शाळांमध्ये जे अव्यवस्था होत आहे ते कधी होणार नाही आहे, सरकारी हॉस्पिटलमध्ये तुमचे काम तुरंत होईल, सरकारी जे कर्मचारी आहे जे तुमच्या संग बरोबर बोलत नसेल किंवा तुमचे काम बरोबर करत नसेल ते सर्व काम तुरंत होणार आहे। म्हणजे कळमेश्वरचा विकास हा 100% होणार आहे। कळमेश्वरचे रस्ते होणार आहे, नाल्या होणार आहे, कोणतेच जसे चंबर 2-2 वर्ष साफ नाही होत, 6-6 महिने काम नाही होत, ह्या साऱ्या गोष्टी होणार नाही आहे। एक वेळेस आमचा पुरा टीम आणि धनुष्यबाण कळमेश्वरच्या नगर परिषदवर लहरला तर कळमेश्वरच्या विकासाला कोणी थांबवू शकत नाही। कळमेश्वरचा विकास हा होणार आहे म्हणजे होणार आहे। कळमेश्वरचं हे गाव जसं पेरे पाटलाचं पाटोदा गाव आहे जिथं 4 नळाला पाणी येते, तसंच हे कळमेश्वर असं राहीन का तिथे 24 घंटे पाणी येईल, रस्त्यांना पायाला माती लागणार नाही, गट्टूची व्यवस्था होईल, नाल्या प्रत्येक वार्डात होईल आणि प्रत्येक कळमेश्वरच्या सरकारी ऑफिस मध्ये एकच नाव चालन, एकच काम चालन का वेळेवर काम होईल, कोणाला फेऱ्या मारायची आणि हेलपाट्या मारायची गरज पडणार नाही। हे सर्व ध्येय पुढे ठेवून आम्ही कळमेश्वरच्या निवडणुकीत उतरलो आहोत। आता कळमेश्वरच्या जागृत आणि कर्तृत्ववान नागरिकांची जिम्मेदारी आहे का आमच्या पूर्ण पॅनलला निवडून द्यायचा आहे आणि कळमेश्वरला एक वेळेस विकासाची चालना द्यायची आहे। जे आम्ही ध्येय ठरवलं आहे ते ध्येय पूर्णत्वात आणण्याची जिम्मेदारी आता कळमेश्वरच्या जागृत नागरिकांची आहे। एक पत्र देखील जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काम नाही केले तर त्याच्यावरती त्यांची सिग्नेचर घेणार आहात असं देखील मागच्या इंटरव्ह्यूला तुम्ही उल्लेख केलं, त्या संदर्भात थोडं शकता? आम्ही एक अधिकारी स्वाक्षरी पत्र काढलं आहे, त्याच्यावर मी माननीय आशिषजी देशमुख त्यांचं स्वाक्षरी घेतलं, पण ते घेतल्यानंतरही ते लागू कळमेश्वर मध्ये नाही झालं। ते जर लागू झालं तर कळमेश्वर मध्ये कोणत्याच ऑफिस मध्ये तुम्हाला फेऱ्या मारायची किंवा हेलपाट्या मारायची किंवा आवजी लड्डू न जावजी लड्डू सारखा कार्यक्रम होणार नाही। एक वेळेस तुम्ही तिथे गेले त्याच्यावर त्यानं स्वाक्षरी केली अधिकाऱ्यानं का तुमचं काम तुरंत मध्ये होऊन जाणार आहे। त्यानंतर आम्ही एक वचन कळमेश्वरच्या जनतेला देतो का ज्या दिवशी बिरजू रघुवंशी नगर परिषदच्या अध्यक्ष सीटवर बसला आणि त्याचं पॅनल बसलं त्या दिवशी कळमेश्वर मध्ये जेवढेही नवीन मीटर लावले आहे ते पूर्णचे पूर्ण नवीन मीटर आम्ही काढून फेकणार आहे। कारण नवीन मीटर लागल्यानं कळमेश्वरच्या जनतेची लूट होत आहे। आजच सकाळीच आम्ही एक मीटर पाहिला, त्याला 13,000 रुपये बिल आलं, एका महिन्याचं, दुसऱ्या महिन्याचं 18,000 रुपये बिल आलं आणि आता त्याच्या घरी लाईन कापणेवाले येऊन बसले आहे, म्हणते लाईन कापायची आहे। अरे जेव्हा आम्ही ना का कंपनी चालवली का घर चालवलाय, घरमध्ये किती रुपयाचं बिल आले पाहिजे? 1000 रुपये, 1200 रुपये, 1500 रुपये, तुम्ही 5-5 हजार, 15-15 हजार
20-20 हजार असे बिलं पाठवू राहिले, म्हणजे जनतेची कुठेतरी लूट करत आहे. हे पूर्ण लूट या कळमेश्वरमध्ये थांबवायची आहे. ज्या दिवशी मी अध्यक्ष झालो पहिलं काम हे करणाऱ्या पाण्याची व्यवस्था आणि हे जे लूट होत आहे मीटरच्या नावावर, पुराणे मीटर जे होते ते चांगले होते, आपले कमी बिल येत होतं, पण नवीन मीटर लावून तुम्ही जनतेची लूट करत आहे. कळमेश्वरच्या लोकांचा तुम्ही लुटाचा पसार करत आहे, तो आम्ही थांबवणार आहे. पूर्ण पुराणे मीटर लावून देणार आहे, नवीन मीटर काढून फेकणार आहे. धन्यवाद. तुमच्या समोर एक मोठा पक्ष देखील आहे, त्यांच्यासोबत कसा लढा देणार आहे तुम्ही? सर्व रणनीती तयार आहे. त्यांचा अनुभव जास्त असला तरी आमचं काम त्यांच्यापेक्षा खूप जास्त आहे. त्यांचे उमेदवार फक्त नावापुरते आता मार्केटमध्ये निघले आहे. आम्ही 3 वर्षापासून कळमेश्वर जनतेचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे, सर्व वार्डात काम करत आहे आणि सर्व वार्डातले लोक आमचे काम पाहत आहे. त्यामुळे आम्हाला कोणता बलाढ्य पक्ष आहे त्याच्याशी लढायचं नाही आहे. आम्ही आमच्या कामाची पावती जनतेला मागत आहे, त्याच्याशी आम्हाला लढायचं आहे. थोडक्यात सर्वे केला तुमच्या विभागात, तर काही लोकांनी म्हणजे असं म्हणले किंवा काही पक्षांच्या काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की बिरजू रघुवंशी हे फक्त सोशल मीडिया पुरतेच आहे, तळागाळात हे फिरत नाही, असा काही लोकांचा आरोप होता. यावरती काय तुम्ही संदेश द्या? ते लोक स्वतः कधी वार्डात जात नाही, आमच्या सोशल मीडियावर आमचे व्हिडिओ पाहते म्हणून त्याची धारणा अशी झाली आहे. त्याने एक वेळेस कळमेश्वरच्या वार्डात जाऊन पाव, शिक्षक कॉलनीमध्ये जाऊन पाव, जिथं आम्ही किती गार्डन साफ केले आहे. त्यांनी कधी उडान पुलावर जाऊन पाव का जिथे लाईट आम्ही चालू केले आहे. त्यानं कधी कळमेश्वर आणि MIDCच्या मधातला जो उडान पूल झाला, त्या उडान पुलासाठी 6 दिवस बिरजू रघुवंशी उपोषण बसला. त्या उपोषणासाठी स्वतः बावनकुळे आले, ते त्या पक्षाच्या लोकांना नाही दिसत. ते म्हणतात काय त्यांचा मेहनत करे मुर्गावर अंडा काय फकीर, तर मेहनत तर बिरजू रघुवंशीने केला आणि ज्याच्यामुळे तो पूल झाला. आता तुम्ही म्हणता का आम्ही पत्र व्यवहार केला, तर 6 वर्षापासून आता तुमचे वालेच BJPचेच अध्यक्ष बसले होते ना, आमचे शिवसेनेचे अध्यक्ष तर बसले नव्हते. मग तुम्ही 8 वर्ष आता झाले तुमच्या अध्यक्षाला, तर तुम्ही का त्याचा पाठपुरावा केला नाही आणि तुम्ही का त्याचं काम सुरू केलं नाही? जेव्हा बिरजू रघुवंशी तिथं बसला उड्डाणपुलाच्या उपोषणासाठी, तेव्हा कसं काम झालं हे त्याला समजायला पाहिजे. पाठपुरावानं काही नाही होत, काहीतरी दणका मारा लागते. उपोषण सारखा आम्ही दणका मारला तेव्हा तो पुलाचं काम झालंय. तुमच्या व्हिडिओमुळे काही लोकांना पोटदुखी होते का, असं वाटतंय का तुम्हाला? पोटदुखी तर होणारच आहे ना, कारण त्याची वाली जे हवा खाते बंद होत आहे. नगर परिषद मधून जेव्हा 600 रुपये कर्मचाऱ्याला हाजरी निघते, त्याचा वाला पगार 600 रुपये निघते आणि लेबरच्या हातात जातपर्यंत 300 रुपये राहते, तर ते 300 रुपये खाते कोण? हेच जे आतापर्यंतचे नगरसेवक असेल किंवा जे अधिकारी असेल त्यानंच खाल्ले ना. जेव्हा त्यानं खाल्ले तर ते कसे सांगणार आहे? त्याचं तो पोट दुखणारच आहे ना. आमच्यासारखा इमानदार माणूस तिथं बसला तर त्याला माहित आहे का आपण जे पाप केले ते सारे उजागर होणार आहे, त्याच्यामुळे त्यांची पोटदुखी होणार आहे. आता कसं आहे, जब किसी की आप बराबरी कर नहीं सकते तो उसकी बदनामी सुरू कर दो. तर आमच्या कामाची बरोबरी ते करू शकत नाही म्हणून आमची बदनामी सुरू केली आहे त्यानं. असा विषय त्यांचा चालू आहे म्हणून त्यांचे पोट दुखत आहे. निवडून आल्यावरती अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का ज्यांनी नियमितपणे कार्य या ठिकाणी केलेले नाही? हे पक्की गोष्ट आहे. सगळ्यात पहिले तर आम्ही ते जे सिव्हिलचे कामं कळमेश्वरात झाले आहे 6 महिन्यात आणि वर्षभरात रस्ते खराब झाले आहे, जेव्हा 2-2 वर्ष गॅरंटी असते, ज्या ठेकेदारांना काम केले आणि ज्यानं पैसे खाल्ले आहे, या लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे. महिलांना देखील उमेदवारी दिलेली आहे, महिलांकरिता काय उपाययोजना ठरवलेली आहे, जसं बचत गट आहे किंवा अन्य सिलाई? कळमेश्वर मध्ये 84 लाख रुपयाचे बचत गट वाटले गेले आहे, पण 84 महिलांना सुद्धा रोजगार भेटला नाही. साऱ्यात मोठा प्रश्न आहे का 84 लाखाचे बचत गट जर नगर परिषद वाटले तर 84 बायालाही रोजगार भेटला नाही आहे. तर याच्यावर आपल्याला काम करायची गरज आहे. बचत गटाच्या नावानं खूप सारा पैसा येतो, पण तो बचत गट नाम मात्र उरला आहे. हे लोक काय करतात, एखाद्याला लोन सारखं बचत गट देऊन देतात, तो लोन वापरतो आणि इन्स्टॉलमेंटच्या नावावर भरतो, पण त्याच्यावर रोजगार उपलब्ध करत नाही, कोणालाही रोजगार देत नाही. आताही तुम्हाला पाहून घ्या, नगर परिषद मी ऑन रेकॉर्ड बोलत आहे, माझी कोणती गोष्ट बेरेकॉर्डची नाही आहे. आमची ऑन रेकॉर्ड गोष्ट आहे का 84 लाख रुपये नगर परिषदनं हे दिलं आहे, कर्ज दिलं आहे, पण त्या कर्जात 84 बायांना सुद्धा रोजगार भेटला नाही. म्हणजे याच्यावरही काम करायची गरज आहे. आम्ही ज्या दिवशी येऊ, कळमेश्वरच्या प्रत्येक बाईला सिलाई मशीन असो किंवा मग आणखी छोटे छोटे गृह उद्योग आहेत, ते अगरबत्तीचा उद्योग असो किंवा प्लेटा बनवायचा उद्योग असो, असे उद्योग आम्ही सुरू करू आणि कळमेश्वरच्या प्रत्येक बाईला काम देऊ. आणि त्याचबरोबर MIDC मध्ये ज्या कंपन्या आहे, नव्या कंपन्या आणू आणि तिथे जे बाहेरचे लोक येऊन काम करत आहेत, कुठेतरी त्यांचा वाटा कमी करून कळमेश्वरच्या आम जनतेचा वाटा वाढवू आणि कळमेश्वरच्या जनतेला तिथे रोजगार उपलब्ध करून देऊ. जय भवानी, जय भवानी.